नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. तसेच आपल्या या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आपण आता निघून चाललो आहोत देऊळ गावामध्ये. तर तिकडे आज पालखी आले. जो दादा आहे माझा, शायलू दादा आहे, तो त्याच्याकडे पालखी आले. तर त्याला बोललो होतो मी गेल्या वेळेस की पालखीला येतो. खरं तर गेल्या वर्षीसुद्धा मी बोललो होतो की पालखीला येतो, परंतु काही कारणामुळे जाता नाही आलं. तर यावर्षीसुद्धा परवा शिमग्यामध्ये भेटला तेव्हासुद्धा तो घरी घेऊन जात होता, परंतु मला जाता नाही आलं. त्याला सांगितलं की पालखीला येतो आणि आता मी निघालो आहे. तर खरं तर पालखी त्याच्याकडे येऊन गेले. आज माझा पेपर होता, सकाळी जायचं होतं सकाळीच, परंतु पेपर होता त्यामुळे मी जाऊ शकलो नाही सकाळी. तर आता आम्ही संध्याकाळी निघालो आहे. त्याच्याकडून पालखी येऊन गेले, परंतु वाडीमध्ये त्यांची पालखी आहे. आता बोललो आहे म्हटल्यावरती जावं तर लागेलच, म्हणून आम्ही आता निघालो आहे. तर जात आहोत आम्ही आता देऊळला. तर माझा मित्रसुद्धा सोबत आहे आपल्या. तर आम्ही आता चाललो आहोत दोघेजण देऊळला. आम्ही इकडून चालत जाणार, हळूहळू जाऊ, संध्याकाळपर्यंत पोचू. म्हणजे आत्ता जस्ट आलेलं आहे कॉलेजवरून, पेपर देऊन डायरेक्ट निघालो आहे. हळूहळू जाऊया, चालत चालत पोचू आम्ही. तरी पण आता वाजलेत 5, 6:15पर्यंत पोचू आम्ही. आता 5 वाजलेत, तर हळूहळू जाऊया इकडून चालत. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. देऊळगावची शिमगोत्सव पालखी सोहळा का शिमगोत्सव तर दाखवला आहे आपल्या चॅनलवरती, ब्लॉग आहे पूर्ण आपल्या शिमग्याचा. तर पालखीचा सुद्धा आजचा ब्लॉग संपूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आता इथे खाडीवरती आलो आहोत, होऊ शकता तुम्ही. आणि खाडी क्रॉस करून आम्हाला जायचं आहे. पाणी ओढलं आहे आता तसं तर. हळूहळू हळूहळू एक एक पाय टाकत. भाई साहब, अरे देवा, आता हे पुढं पाय कुठे ठेवायचा? माझे बूट भिजणार आहेत. आम्ही खाडी पार केली आणि शेवटी आदेशने पाय भिजवले. चल, मी आलो सुका सुका. मस्त की खाडीचं वातावरण बघा कसं. पाणी इकडे भरतं ना त्यावेळेस छान वाटतं एकदम. आता तो मित्रांनो, आम्ही आता आलोय चव्यात आणि इथून आम्हाला जायचं आहे. हा जो डोंगर आहे छोटासा दिसतोय तुम्हाला, छोटासा नाही म्हणता येणार, हा इकडून चढून या वाटेने इकडून आम्हाला वरती जायचं आहे तिकडे देऊळला. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता वरती आलो आहोत इकडे. इथून आता डुगीवाडी आले. त्या डुगीवाडीच्या इथून आम्ही तिकडे जाणार आहोत सरळ. तिकडे वाडी, ढोळांचा आवाज येतो, ढोळ ताशे वाजतायत पालखीकडे. तर जाऊया. तर मित्रांनो, आता आलो होतो मी बंटूच्या मामाकडे आणि तिथून आता निघालो आहे वरती जायला. इकडून वरती जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही आता इकडून आलो आहे आणि इथून जाणार आहोत सरळ. तिथून खाली जायचं आहे वाडीमध्ये. तर संध्याकाळसुद्धा झाले, आता वाजलेत 7 वाजलेत 7. आता मित्रांनो, आम्ही आता आलो इथे देऊळला शैलदाकडे. शैलदाकडे आलोय आता आम्ही. शैलदा काय कर. हां, घरी ते आई आहे आणि इकडे किचन रूम आहे, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ करतोय म्हटलं, कुणाला नाही. स्वामी समर्थांचं मस्त की पेंटिंग काढलेलं आहे, ते पाहू शकतो सुंदर. जिलेबी दिले आम्हाला खायला इथे, गोड गोड. आदेश खातोय. रात्री आता पालखी तिकडे आहे, रात्री इथे येईलच. मग पालखी नाचवणार वगैरे सगळं दाखवू, प्रयत्न करू सर्व दाखवण्याचं नक्की. तर आम्ही आता आलो इकडे आणि ते जेवायला वाटते सगळ्यांना. अर्धे बाहेर बसलेत.
तर मित्रांनो आम्ही आता उठलो आहे. सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता आणि ते चहा ठेवले मला. आम्ही आता घरी जायला निघणार आहोत थोड्या वेळाने. तर पाहू शकता सकाळचं वातावरण मस्त. मित्रांनो आम्ही आता निघालोय. सकाळचे वाजलेत 7. सुंदर असा सूर्यप्रकाश येतो या झाडांमधून पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही आता निघालोय. चला. सुंदर अशी पहाट, चिमण्यांचं किळबिळाट होऊ शकता. आणि इकडे गाणी लावलेली आहेत कारण तिकडे पालखी येते आज. चला आता जाऊया घरी. शाळेतली मुलं जात आहेत. आज शाळा आहे त्यांची. सकाळी शाळेत जात आहेत. आम्ही आता घरी चालत जातोय आणि इथे डुगेश्वर मंदिर आहे गणपतीचं, पाहू शकता. आणि इकडून आम्ही आता चालत जाणार आहोत. इकडून आम्ही या रोडने खाली तिकडे जाणार आहोत चालत. हे मंदिर आहे डुगेश्वर मंदिर. ते कुत्रे आहेत. आम्ही आल्यावर ते नेहमी भोगतात ते कुत्रे. हे बघा. तुझं नाव काय बाबू? अहो नाव काय तुझं? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? नाही सांगत. कोण? हा होय. छोटा पॅकेट बडा धमाका. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही वाडीमध्ये आलो आहोत चालत चालत. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.